औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापुरात महिला हॉस्पिटल ते साखर कारखाना असा 5 किलोमीटर सिमेंट कॉन्क्रीट रस्ता करण्यात आला, पण 15 दिवसातच आसरा चौकात हा नवा कोरा रस्ता फोडावा लागणार आहे. काम सुरू होण्यापूर्वीच महापालिकेने भूमिगत जलवाहिन्या, पाणी पुरवठ्याच्या मुख्य वाहिन्या आणि ड्रेनेज चेंबरची काम पूर्ण करण्यासंदर्भात MSIDC ला लेखी सूचना दिल्या होत्या. त्यानंतर 2 वेळा स्मरणपत्रेही पाठवली, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून कॉन्क्रिटीकरण करण्यात आले. त्यामुळे आता रस्ता फोडून जलवाहिनी व ड्रेनेजची कामे करावी लागणार असून त्यासाठी सुमारे 9 कोटी खर्च होणार आहे. 1.5 महिन्यापूर्वी होडगे रोडच्या कॉन्क्रिटीकरणास सुरुवात झाली. 1-1.5 महिन्यापूर्वी महापालिकेने MSIDC ला पहिले पत्र पाठविले. त्यानंतर 2 जुलै आणि 17 जुलै रोजी देखील स्वतंत्र पत्रांद्वारे जलवाहिनी, क्रॉसिंग, ड्रेनेज चेंबर्स आणि पाणी पुरवठ्याशी संबंधित कामे पूर्ण करायची असल्याची आठवण करून देण्यात आली होती. मात्र या पत्रांकडे दुर्लक्ष करत MSIDC ने रस्त्याचे काम सुरूच ठेवले. त्यामुळे आसरा चौकातील 18 इंची, 20 इंची आणि गोदूताई घरकुल योजनेची मुख्य जलवाहिनी कॉन्क्रीट रस्त्याखाली अडकली आहे. तसेच ड्रेनेजचे 18 चेंबर्स ही बुजल्याचे महापालिका व MSIDC च्या संयुक्त पाहणीत स्पष्ट झाले. महिला हॉस्पिटल कडून विमानतळाच्या दिशेने जाताना रस्त्याच्या उजव्या बाजूला दाट लोकवस्ती तर मुख्य जलवाहिनी डाव्या बाजूला असल्याने भविष्यातील पाणी पुरवठ्यासाठी येथे जलवाहिनीचे क्रॉसिंग अपरिहार्य आहे. वृंदावन पार्क, आसरा, भारतमाता, हत्तुरे वस्ती, शंकरनगर सह 12 ठिकाणी जलवाहिनी क्रॉसिंग अपेक्षित होते. मात्र त्यासाठी जागा मोकळी न ठेवताच कॉन्क्रिटीकरण करण्यात आले. आता नवा रस्ता खोदून ही कामे करावी लागणार आहे. महापालिकेने MSIDC सोबत झालेल्या संयुक्त बैठकीत बुजलेले ड्रेनेज चेंबर्स खुली करणे, 12 ठिकाणी जलवाहिनी क्रॉसिंग पूर्ण करणे आणि आसरा चौकातील 3 मुख्य जलवाहिन्यांचे क्रॉसिंग तातडीने करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार संयुक्त पाहणी करण्यात आली. आता ही कामे करण्यासाठी रस्ता फोडला जाणार आहे. 1 मिनिटही बसता येत नव्हतं, परंतु NC वेलनेस मध्ये मला ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता जवळजवळ 1 तास बसता यायला लागला आहे. 2 वर्षापासूनच मला नेक पेनचा त्रास होता. ट्रीटमेंट जी मला मिळाली ती बेस्ट ट्रीटमेंट होती, कारण ही नॉन सर्जिकल ट्रीटमेंट होती. त्या स्टाफ कडून, डॉक्टर कडून मला खूप चांगल्या ट्रीटमेंट मिळाल्या. माझं नाव उमेश साळुंके. ते जावई आहेत आणि सांगितलं बाबा त्यांना कुठे सांगितलं मित्राने NC म्हणून सायंटिफिक पद्धतीने होते असं सांगितलं. मला 4 दिवसातच थोडा फरक जाणवला.